गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
साधू बाबाजी सद्गुरुदास तुकार कलावज्ञ जीवोधरार्थावतारम् कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् खलाणीशमाधापणोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो
प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग वैष्णव श्रेष्ठ वैदिक निष्ठ आणि संप्रदाय वैष्णव असे महान सद्गुरू भक्त संत श्री देवबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आपण आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे असा की मायबाप गेल्या अनेक वर्षापासून आपण हा दत्तप्रभूंचा उत्सव साजरा करत आहोत आणि मोठ्या थाटामाटामध्ये हा कार्यक्रम होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मीही या ठिकाणी कीर्तन करत आहे. तुमची लेखच आहे आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला मायबाप ज्यांनी मला मुलगी मानलेला आहे असे आमचे साईनाथ काका मडवीकर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व गायक वादक मंडळी या सर्वांमुळेच या ठिकाणी येण्याचा योग आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही ज्यांच्याकडे शिकतो आणि आमची पूर्ण संस्था ज्यांच्याकडे आध्यात्मिक शिक्षण घेते असे आमचे महाराजही समोर बसलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद महाराज की आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये संत श्री निळोबाराय ज्ञानोबारायांचं जीवन चरित्र रेखाटून ज्ञानोबारायांची अमर्याद कर्तृत्व शक्ती प्रतिपादन करतात. आपण जर या मृत्यू लोकातील प्रत्येक जीवनाचं निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल मायबाप की या ठिकाणचा प्रत्येक जीव हा मर्यादेमध्ये बांधलेला आहे. तो मर्यादेच्या पलीकडे कधी जाऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की दिदी या मृत्यू लोकांमध्ये सर्व वस्तू सर्व पदार्थ सर्व व्यक्तिमत्वांना कोणी मर्यादा घातल्या तर ऐका मर्यादा घालणारे दोघे जण आहेत. पहिले म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे शास्त्र. आता देवाने कशा मर्यादा घातल्या हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी मधला 9वा अध्याय पाहावा लागेल. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्या काही मर्यादा घातलेल्या आहेत त्याचं वर्णन माझे ज्ञानोबाराय करतात. आकाशी सर्वत्र वसावे वायुने नाग भरी युगे नसावे पावके दहावे वर्षावे जळी पर्वती बैसकाण संडावी समुद्री रेखाण ओलांडावी पृथ्वीया भूते बहावी आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हरे जो जगाते चालिता. या ज्या काही मर्यादा आहेत त्या सर्व भगवंताने घातलेल्या आहेत. भगवंताने आकाशाला मर्यादा घातली की हे आकाशा प्रत्येक वस्तूमध्ये तुझी व्याप्ती असली पाहिजे. की आकाशी सर्वत्र वसावे वायुने नाव भरी युगे नसावे. नाव भरी या शब्दाचा अर्थ होतो क्षण. भगवंताने वायूला मर्यादा घातली की हे वायू तू क्षणभरही थांबू नकोस म्हणजे सतत प्रवाहित होत राहा. पावके दहावे वर्षावे जळी. पावके या शब्दाचा अर्थ होतो अग्नी. भगवंताने अग्नीला मर्यादा घातली की हे अग्नी तू सतत कुठे ना कुठेतरी प्रदीप्त होऊन राहा. पावके दहावे वर्षावे जळी. मेघांना मर्यादा घातली की हे मेघांनो जेव्हा जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्ही वर्षाव करत जा. आणि पुढची भूमी तर आपल्या चिंतनासाठी अतिशय महत्त्वाची आहे की पर्वती बैसकाण संडावी
कल्पना करा मायबापांना, जर एखादा फार मोठा पर्वत आपल्या या कीर्तनाच्या मंडपामध्ये आला तर चालेल का हो? महिला मंडळ तुम्ही सांगायचंय, चालेल का हो? पर्वतांनी जर असं म्हटलं की नाही नाही, जसं तुम्ही कथा कीर्तनाच्या मंडपामध्ये बसता, कथा कीर्तनाच्या मंडपामध्ये बसून पुण्य प्राप्त करून घेता, तसं आम्हालाही या कथा कीर्तनाच्या मंडपामध्ये बसायचं आहे, कथा कीर्तन ऐकायची आहे, पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे, तर चालेल का मायवा? नाही चालणार. म्हणून भगवंताने पर्वतांना मर्यादा घातली की हे पर्वतराज, काहीही झालं तरी तुम्ही स्थान सोडून कुठेही जाऊ नका, कारण त्याच ठिकाणी तुम्हाला कथा कीर्तनाचं पुण्य प्राप्त होईल. की पर्वती मैसकाने संडावी, समुद्री रेखा ओलांडावी. रेखा या शब्दाचा अर्थ होतो मर्यादा. भगवंताने समुद्राला मर्यादा घातली की हे समुद्रा, कितीही पाणी आलं, कितीही पाऊस आला तरी तुम्ही तुमची मर्यादा सोडायची नाही. पुढच्या सर्व वेळा तुम्ही पाहून घ्या. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या ज्या काही मर्यादा आहेत त्या सर्व भगवंताने घातलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. वस्तूंना, पदार्थांना आणि व्यक्तिमत्वांना काही मर्यादा भगवंत घालतात व काही मर्यादा शास्त्र घालतात. शास्त्र सुद्धा मर्यादा घालतं का? हो, शास्त्र सुद्धा मर्यादा घालतं. शास्त्र किती प्रकारची मर्यादा घालतं? शास्त्र 2 प्रकारची मर्यादा घालतं, एक आचाराची आणि दुसरी विचाराची. की मानवी देहाला आलेल्या माणसाचा पहिला पाय घसरला आचारामध्ये. आता आचारात पाय कसा घसरला तर ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात की अंगा मनाशी रुची यावे, येथुरे कृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे नावे, भलतेची करी. माणसं अंगाला मनाला रुचेल असं लागायला लागले. कृत्य काय आहे, अकृत्य काय आहे हे विसरले आणि जो करणे याचे नावे, भलतेची करी. म्हणजे जे करायचं नाही ते करू लागले. भलतेची उन्मत्त करी सदा. माणूस कसा वागू लागला हो? तुमच्या आमच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर अगदी सैराट वागू लागला. मानवी देहाला आलेल्या माणसाचा पहिला पाय घसरला आचारामध्ये. म्हणून शास्त्राने आचाराची मर्यादा घालून दिली की बाबा रे, वाटेल तसं वागू नकोस. कलंजम्मा भक्षयो सुराम्मा पिब, म्हणजे मांस भक्षण करू नकोस, दारू पिऊ नकोस. दारू का पिऊ नकोस तर याचं कारण कबीरदासजी सांगतात. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने जेब का दाम खर्च कर मुंह में माटी आती है. कबीरदासजी म्हणतात की अरे वेड्या, दारू पिऊ नको. दारू पिल्याने तुझं संपूर्ण आयुष्य बर्बाद होईल. मायबाप लोक म्हणतात की दारूमध्ये नशा असते. मला सांगा, दारूमध्ये नशा असते का हो? अहो, दारूमध्ये जर नशा असती तर दारूच्या बाटल्यांनी दुकानामध्ये वेळा नसत्या का मारल्या? आपण कुठल्या तरी घाण सडलेल्या अन्नाचं पाणी पिऊन कुठेतरी पिढ्या मुंग्यांसारख्या एखाद्या नालीमध्ये सडत पडलेलो असतो. येणारे जाणारे लोक आपल्याकडे पाहून तुमतात, बायको आपल्याकडे पाहून तुमते, मुलं बाळा आपल्याकडे पाहून तुमतात. अहो, धिक्कार आहे असल्या जीवनावरती. जीवन जर जगायचंच असेल तर मर्द मराठा शिवाजी महाराजांसारखं जगावं. जीवन जगायचंच असेल तर धर्मवीर संभाजी राजांसारखं जगावं. जीवन जगायचंच असेल ना तर माझ्या शूरवीरांसारखं जगावं की ज्यांनी आपल्या या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. मायबाप ज्यावेळेस ते सीमेवरती युद्ध करत असतात त्यावेळेस त्यांना हे माहीत नसतं की कधी समोरून गोळी येईल आणि आपल्या हृदयामध्ये जाईल. त्यांच्या मनात तर हा भाव असतो की मी ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतलेला आहे त्या मातेचं, त्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, देशातल्या साधू संतांचं माझ्यावरती गुण आहे. आणि त्या गुणातून जर मला उत्तीर्ण व्हायचं असेल तर मला नाही ते खाऊन जमणार नाही, मला नाही ते पिऊन जमणार नाही. त्यांच्या मनात तर हा भाव असतो की माझ्या देशातला प्रत्येक तरुण हा स्वामी विवेकानंद झाला पाहिजे. पण सध्या सांगायला लाज वाटते की माझ्या या भारत देशातला 14-15 वर्षाचा तरुण गुटखा खातो, दारू पितो, तंबाखू खातो. नाही ते व्यसन
पण मायबाप आपण त्या सैनिकांचा काळ आठवला पाहिजे, त्यांचा तो त्याग आठवला पाहिजे आणि आपलं संपूर्ण जीवन हे मातृभूमीच्या रक्षणासाठी राहिलं पाहिजे. सांगायचा भाव एवढाच आहे की आपण नाही त्या गोष्टीचं व्यसन केलं नाही पाहिजे. आणि तेच कबीरदास जी सांगतात की दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने जेब का दाम खर्च कर मुंह में माटी आती है. जे कबीरदास जी सांगतात तेच शास्त्र सांगतं. शास्त्र काय सांगतं? कलम जम्मा भक्षयो सुरामा पिव, दारू पिऊ नका, मांस भक्षण करू नका. एकाने शास्त्राला विचारलं की का हो तुम्ही आचाराची मर्यादा सांगत असताना दारू पिऊ नका सांगता, मांस भक्षण करू नका सांगता. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही दारू पित नाही, आम्ही मांस भक्षण करत नाही, पण हे सोडण्याच्या नंतर आम्ही काय करू? त्यावेळी शास्त्र सांगतं आता तुम्ही हे करा. काय करा? धर्मचर, धर्माचं आचरण करा. सत्यम वद, मातृदेवो भव, आईला देव मानून आईची पूजा करा. पितृदेवो भव, आचार्य देवो भव. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारे शास्त्र आचाराची मर्यादा घालतं. विठ्ठल विठ्ठल. आता शास्त्र कधी कधी विचाराची मर्यादा घालतं की मानवी देहाला आलेल्या माणसाने विचार करावा. अहो पण विचार केल्याने काय फल प्राप्त होतं? महाराज म्हणतात विचार केल्याने काय फल प्राप्त होतं हे आपण नंतर पाहू. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की विचार केल्याशिवाय तुम्हाला समाधान भेटणार नाही. विचारा वाचून नवविजे समाधान. मानवी देहाला आलेल्या माणसाने विचार करावा. अहो महाराज पण विचार केल्याने काय फल प्राप्त होतं? महाराज म्हणतात विचार केल्याने समाधान रूपी फल प्राप्त होतं. महाराज तुम्ही म्हणता की विचार केल्याने समाधान रूपी फल प्राप्त होतं. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, पण आम्हाला सांगा नेमका कुठला विचार केल्याने समाधान रूपी फल प्राप्त होतं? कारण शास्त्रामध्ये विचाराचे 3 प्रकार आलेले आहेत. पहिला निरर्थक, दुसरा अनर्थक आणि तिसरा सार्थक. म्हटले महाराज या 3 विचारांपैकी आम्ही नेमका कुठला विचार करावा? त्यावेळेस महाराज म्हणतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ऐका. पहिला जो विचार आहे तो कुठला आहे? कुठला आहे? निरर्थक. म्हणजे निरर्थक विचाराने माणसाला समाधान भेटत नाही. का भेटत नाही? कारण निरर्थक विचाराच्या परिसमाप्तीनंतर माणसाच्या पदरात काहीच पडत नाही. शास्त्रकार दृष्टांत देऊन सांगतात की गरदमस्ते अंगपृष्ठे कधी रोमाणी समजे. म्हटले एक सद्गृहस्थ असाच मंदिराच्या बाहेर ओठ्यावरती बसला होता आणि त्याच्या समोरून एक गाढव आपल्या पाठीवरती वाळूचं ओझं घेऊन जात होता आणि तो त्या गाढवाकडे एकटक निरतून पाहत होता. आता एकाने विचारलं की का रे बाबा तू त्या गाढवाकडे एवढं निरतून का पाहतोस? तो म्हणतो की अरे मी त्या गाढवाकडे पाहून हा विचार करत आहे की त्या गाढवाच्या अंगावरती किती केस असतील. आता मला सांगा विचार केला पण कसा हो? निरर्थक विचार केला. विचार केला पण कसा? निरर्थक विचार केला आणि निरर्थक विचाराच्या परिसमाप्तीनंतर माणसाच्या पदरात काहीच पडत नाही. शास्त्रकार आणखी दृष्टांत देऊन सांगतात की एक सद्गृहस्थ आपल्या घराच्या छतावरती एका कावळ्याकडे पाहत होता आणि विचार करत होता. पत्नीने विचारलं का हो तुम्ही त्या कावळ्याकडे पाहून कसला विचार करताय? तेव्हा तो म्हणतो की अगं मी त्या कावळ्याकडे पाहून हा विचार करत आहे की त्या कावळ्याच्या मुखामध्ये किती दात असतील. आता विचार केला पण कसा केला हो? निरर्थक विचार केला आणि निरर्थक विचाराने माणसाला समाधान भेटत नाही. म्हटले महाराज आम्ही निरर्थक विचार केला पण आम्हाला समाधान भेटत नाही, आम्ही अनर्थक विचार करू का? त्यावेळेस महाराज म्हणतात की अहो एक वेळेस निरर्थक विचार केलेला चालेल पण अनर्थक विचार करू नका. का करू नका? म्हटले कमीत कमी निरर्थक विचाराने कमीत कमी अंगावरती संकट तरी येत नाही, पण अनर्थक विचाराने अंगावरती संकट आल्याशिवाय राहत नाही. म्हटले महाराज आम्हाला कळत नाही, जरा दृष्टांत देऊन सांगा. त्यावेळी शास्त्रकार दृष्टांत देऊन सांगतात की महिषाया मध्ये मम शिर प्रवेश ती नका. म्हटले एका गवळीवाड्याच्या शेजारी एक सद्गृहस्थ राहत
होता. त्याच्या दारातून अशा 100-200 वेगवेगळ्या शिंगाच्या म्हशी जायच्या. मायबाप म्हशी म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहीत असतं काहींचे शिंग मागे काहींचे पुढे असतात आणि त्या जात असताना तो त्या म्हशींना पाहायचा. पण सर्वात शेवटी एक गोल शिंगाची म्हैस त्याच्या दारातून जायची आणि तो त्या म्हशीकडे पाहून विचार करायचा, काय हो की म्हैशा या मध्ये मम शिर प्रवेशती नव्हा. त्या म्हशीकडे पाहून तो हा विचार करायचा की त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं अडकेल की न अडकेल. काय विचार करायचा आजी? माझं डोकं अडकेल की न अडकेल. बरं मायबाप त्याने हा विचार किती दिवस करावा? 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस. हाच विचार तो 6 महिने करत होता की त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं अडकेल की न अडकेल. आता एकदा झालं असं की शेजारी मित्र बसलेला होता आणि मित्र आगाऊ होता. बरं का, मित्र कशा असतात आपल्याला माहितीये, बरोबर ना? मित्र आगाऊ होता. मित्राने लगेच विचारलं, का रे बाबा, मी तुला फार दिवस झालं तू त्या म्हशीकडे पाहून कसला विचार करतोय? त्यावेळेस तो म्हणतो की अरे मी त्या म्हशीकडे पाहून हा विचार करत आहे की त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं अडकेल की नाही अडकेल. आता मित्र हुशारही होता आणि आगाऊही होता. त्याने लगेच तुकोबारांचं प्रमाण दिलं की विचार करीता वाया जाय का. म्हटले अरे वेड्या, जास्त विचार करू नकोस, जास्त विचार केल्याने काळ वाया जातो. म्हटले असं कर ना, उडीच मारून पहा ना, त्या म्हशीच्या शिंगामध्ये तुझं डोकं अडकतंय की नाही. आता त्याने काय केलं, जे म्हशीचे गोल शिंग होते त्याचा अंदाज घेतला आणि बरोबर उडी कुठे मारली हो? म्हशीच्या शिंगामध्ये मारली. पप्पाची मारली. उडी कुठे मारली? परत एकदा म्हशीच्या शिंगामध्ये मारली. आता उडी मारल्यावर काय झालं, त्याचं जे डोकं होतं ते त्या म्हशीच्या शिंगामध्ये अडकलं. अडकल्याबरोबर ती म्हैस सैराट पळायला लागली. या भिंतीवर नेऊन आपटते, त्या भिंतीवर नेऊन आपटते, काट्या उपट्या घेऊन गेली. अंगावरचे संपूर्ण वस्त्र फाटलेले आहेत. आता कसं तरी गावातल्या शहाण्या लोकांनी त्या म्हशीला पकडलं आणि त्याचं जे डोकं त्या म्हशीच्या शिंगामध्ये अडकलं होतं ते बाहेर काढत होते. तेवढ्यामध्ये एक जण म्हणतो की अरे बाबा, या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं अडकवण्यापूर्वी थोडासा तरी विचार करायला पाहिजे होतास. तो म्हटला थोडासा नाही बरं, मी हाच विचार 6 महिने करत होतो. सांगायचंय काय, विचार करा. पण कसा हो? आनंद विचार केला. आणखीन एक शास्त्रकार आणखीन एक दृष्टांत सांगतात की सिंहस्य नासिकायाम यह केशः वर्तते तद्धनोति नवा. म्हटले एका घराच्या पाठीमागे असा 4-5 एकराचा ऊस होता आणि त्या ऊसामध्ये फार मोठं एक चिंचेचं झाड होतं आणि त्या झाडाची सावली मायबाप एवढी थंडगार होती. त्या ठिकाणी एक सिंह रोज शिकार करून झोपण्यासाठी यायचा आणि तो आराम करायचा त्या ठिकाणी. आणि त्या शेताचा जो मालक होता, पाटील होते, ते त्या सिंहाला लांबून धरून एकदम पाहायचे आणि विचार करायचे, काय हो की सिंहस्य नासिकाया यह केशः वर्तते तद्धनोति नवा. त्या सिंहाकडे पाहून ते पाटील हा विचार करायचे की त्या सिंहाच्या नाकातला केस हलत असेल. काय विचार करायचे? महिला मंडळ पाठीमागे विचार काय करायचे की सिंहाच्या नाकातला केस हलत असेल की नसेल. आता पाटील विचार करत होते, आपणही विचार करत होते. आता झालं असं की काही पाहुणे मंडळी पाटलांना भेटण्यासाठी शेतामध्ये आले. त्यांनी पाहिलं की पाटील त्या सिंहाकडे पाहून कसला तरी विचार करताय. त्यांनी आवाज दिला, अहो पाटील, तुम्ही त्या सिंहाकडे पाहून कसला विचार करताय? पाटील म्हणतात, अहो जरा बोला, सिंह जागा होईल आणि मग जागा झाल्याच्या नंतर काय होईल तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ते म्हटले ते बरोबर आहे, पण आम्हाला एक सांगा, तुम्ही त्या सिंहाकडे पाहून कसला विचार करताय? त्यावेळेस ते पाटील म्हणतात की अहो, मी त्या सिंहाकडे पाहून हा विचार करत आहे की त्या सिंहाच्या नाकातला केस हलत नसेल की नसेल. आता पाहुणे चांगलेच हुशार होते. पाहुण्यांनी लगेच तेच तुकोबारांचं प्रमाण दिलं की विचार करिता वाया जाय का. म्हटले अरे जास्त विचार करू नकोस, आपल्याकडेही टाइम कमी आहे, जास्त विचार करू नको, जास्त विचार केल्याने काळ वाया जातो. म्हटले असं कर ना, प्रत्यक्ष जाऊन पाहणार की सिंहाच्या नाकातला केस हलतोय की नाही. आता पाटील त्या सिंहाजवळ गेले, पण गेल्याच्या नंतर
काय झालं हो? गोविंदाय विचार केला, पण कसा केला हो? अनर्थक विचार केला, आणि अनर्थक विचाराने माणसाला समाधान भेटत नाही. अनर्थक विचार केल्याच्या नंतर माणसाच्या अंगावरती संकट आल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात की तुम्हाला जर समाधान रूपी फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही सार्थक विचार करा. सार्थक विचार म्हणजे काय हो? क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार, करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. महाराज म्हणतात की माणसाने प्रत्येक क्षणाला 3 गोष्टींचा विचार करावा. की हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, संसार जाणार आहे, आणि महत्वाचं म्हणजे काळ आपलं आयुष्य खात आहे. की नाशिवंत देह जाणार सकळ. महाराज म्हणतात की प्रत्येक क्षणाला 3 गोष्टींचा विचार करावा. की हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, हा जाणार आहे, संसार जाणार आहे याचा विचार करा, आणि महत्वाचं म्हणजे काळ आपलं आयुष्य खात आहे याचा विचार करा. पण काही जण म्हटले महाराज या 3 गोष्टींचा विचार आम्हाला खूप जड जात आहे. महाराज म्हणतात ज्यांना 3 गोष्टींचा विचार जड जात असेल त्यांनी 2 गोष्टींचा विचार करा. कुठल्या त्या 2 गोष्टी हो? सारा सार विचार जरा तर सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. म्हटले सार काय आहे, आसार काय आहे याचा विचार करा. पण काही जण म्हटले महाराज या 2 गोष्टींचा विचारही आम्हाला खूप जड जात आहे. महाराज म्हणतात ज्यांना 3 गोष्टींचा विचार जड जात असेल त्यांनी 2 गोष्टींचा विचार करा. ज्यांना 2 गोष्टींचा विचार जड जात असेल त्यांनी एका गोष्टीचा विचार करा की आहे हा मी कोण करावा विचार. ज्ञानोबा म्हणतात की माणसाने प्रत्येक क्षणाला एकाच गोष्टीचा विचार करावा की मी कोण आहे. जाऊया अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आपला मुद्दा हा आहे की ही आहे विचाराची मर्यादा. विठ्ठल या मृत्यू लोकांमध्ये वस्तूंना, पदार्थांना आणि व्यक्तिमत्वांनाच मर्यादा आहे असं नाही, तर या ठिकाणी मानवाला आणि देवालाही मर्यादा आहे. मानवाकडे एक अशी कर्तृत्व शक्ती आहे की त्या कर्तृत्व शक्तीच्या जोरावर मानवाने अनेक पराक्रम केले. अगोदरच्या काळामध्ये या गावावरून त्या गावाकडे संदेश पाठवण्यासाठी 10 दिवस लागायचे. पण मानवाकडे एक अशी कर्तृत्व शक्ती आहे की त्या कर्तृत्व शक्तीच्या जोरावरती मानवाने एका साधनाचा म्हणजे मोबाईलचा शोध लावला, आणि आता या गावावरून त्या गावाकडे संदेश पाठवण्यासाठी 10 दिवस नाही, 10 तास नाही, 10 मिनिट नाही, अवघ्या 10 सेकंदामध्ये इथून अमेरिकेला फोन लावला जातो की हॅलो कोण बोलतंय. मग
तिकडून आवाज येतो. सांगायचंय काय, मानवाकडे अफाट कर्तृत्व शक्ती आहे, पण त्याच्याही कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे. कशी मर्यादा आहे तर मायबाप एकदा एक संतोस्त असाच मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये सुंदर अशी भागवत कथा चालू होती. आणि मायबाप योगायोग पहा, हा कधी कथेला जात नव्हता, मंदिर काय असतं याला माहित नव्हतं, परमार्थ काय असतं याला माहित नव्हतं. मंदिरामध्ये गेला, सुंदर अशी भागवत कथा चालू होती, कथेमध्ये बसला आणि भागवत कथा चालू होती. त्याच्या आवडीचाच विषय महाराज कथेत सांगत होते की श्रीकृष्णाने 16,108 पत्न्या केल्या. आता याने तेवढंच डोक्यात ठेवलं की श्रीकृष्णाने 16,108 पत्न्या केल्या. हा विचार करतो की देवाने जर 16,008 पत्न्या केल्या, विचार काय करतो की देवाला जर 16,108 पत्न्या करायला जमल्या तर आपण विचार केला तर काय हरकत. विचार करत होता, विचार करत करत घरी गेला. पत्नीला आवाज दिला, अगं बाहेर ये. ती बाहेर आली. का हो, काय म्हणताय? काही नाही ग, आज मी मंदिरामध्ये गेलो होतो आणि मंदिरात सुंदर अशी भागवत कथा चालू होती आणि कथेमध्ये महाराज सांगत होते की श्रीकृष्ण कन्हैयाने 16,108 पत्न्या केल्या. ती म्हटली, मग तुमचा काय विचार आहे? तो म्हणला, विचार वगैरे काय नाही, पण 2-4 कराव्यात म्हणून. ती म्हटली, गपचूप हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा, मलाही रात्री कथेला जायचंय. आता मायबाप हातपाय धुतले आणि जेवायला बसला. जेवण करत होता. तिला म्हणतो की अगं तू कथेला जा, पण जात असताना मी जे काही सांगितलंय त्याच्यावरती नीट विचार कर आणि तुझे विचार मला आल्याच्या नंतर सांग. आता ती गेली मायबाप कथेला. तिथे ही सुंदर अशी पांडव प्रतापाची कथा चालू होती. कथा संपली, घरी आली. हा दारातच बसलेला होता. हा म्हणतो, सांग. ती म्हटली, काय? अगं तुला म्हटलं ना की महाराज कथे सांगत होते की श्रीकृष्ण कन्हैयाने 16,108 पत्न्या केल्या. ती म्हटली, बरोबर आहे. आता तिलाही पतीला धडा शिकवायचा होता. ती म्हटली, बरोबर आहे, मीही आज कथेला गेले होते आणि तिथेही महाराज सुंदर अशी पांडव प्रतापाची कथा सांगत होते आणि कथेमध्ये महाराज सांगत होते की द्रौपदीला 5 पती होते. तो म्हटला, मग तुझा काय विचार आहे? ती म्हटली, विचार वगैरे काय नाही, पण 2-4 करा ते जमणार नाही. ती म्हटली, मग हेही जमणार नाही. सांगायचंय का, मायबाप जे देवाने केलं ते आपल्याला जमणार नाही. काही लोक म्हणतात की जे देवाने केलं ते आम्ही करू. माझ्या भगवंताने मायबाप मानव काहीही करू शकत नाही. देवाने त्यांच्या कर्तृत्व शक्तीच्या जोरावरती एक असं मॉडेल तयार केलं. त्या मॉडेलचं नाव आहे गाय. गाईला आपण हिरवा चारा खाऊ घालतो, हिरवं गवत खाऊ घालतो व तीच गाय आपल्याला अमृतासारखं दूध देते. आपण अन्न खावं आणि भगवंताने त्याचं रक्त तयार करावं. माणूस एवढा पूर्ण झाला तरी गवताचं दूध आणि अन्नाचं रक्त त्याला नाही करता आलं. का हो? कारण मानवाच्या कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे. मानवाच्या कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे. पण देवाने जर ठरवलं तर देव काहीही करू शकतात. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात की करशील तरी मोहे काही.
देवाने जर ठरवलं तर देव काहीही करू शकतात की करशील तरी मोहिरे काही राईचा डोंगर पर्वत राई अपुरे करू निजी साई करीवो आई माझ बरी करीवो आई माझ बरी करशील तरी मोरे काही मानव काहीही करू शकत नाही पण भगवंताने जर ठरवलं तर भगवंत काहीही करू शकतात की करशील तरी मोहे काही राईचा डोंगर करत राई डोंगराची राय व राईचा डोंगर माझे भगवंत करू शकतात देव काय करू शकत नाही तर मुकम करोती वाचालम पुरून बंद येते यत कृपातमः वंदे परमानंद माधव भगवंत काय करू शकत नाही देवाने जर ठरवलं तर मुका असणारा वेदाचे मंत्र बोलतो देवाने जर ठरवलं तर पांगळा असणारा पर्वत चढतो पण या उलट देवाने जर ठरवलं तर बोलणारा मुका होतो चालणारा पांगळा होतो देव काय करू शकत नाही हो देव काहीही करू शकतो पण देवाच्याही कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे कशी मर्यादा आहे तर मायबाप ज्यावेळेस रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास देण्यात आला त्यावेळेस ही गोष्ट लक्ष्मणजींना समजली ज्यावेळेस रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास देण्यात आला त्यावेळेस ही गोष्ट लक्ष्मणजींना समजली लक्ष्मणजी ताड ताड करत कौशल्या मातेच्या महलामध्ये गेले पाहतात तर त्या ठिकाणी कौशल्या माता रुदन करत आहे रामजी कौशल्या मातेला समजवत आहे कौशल्या माता भगवंताला म्हणते की देवा अरे माझ्या श्रीरामाने तुझा काय अपराध केला होता म्हणून तू त्याला 14 वर्षाचा वनवास दिलास रुदन करत होत्या माता रामप्रभू समजवत आहे आणि हे दृश्य लक्ष्मणजींनी पाहिलं आणि लक्ष्मणजी म्हणतात की दादा अरे जी गोष्ट मी ऐकलेली आहे ती खरी आहे का की तू 14 वर्ष वनामध्ये जाणार आहेस हो लक्ष्मण ती खरी आहे दादा हा अन्याय आहे अरे ज्याने तुला 14 वर्षाचा वनवास दिला असेल ना त्याला मी जिवंत सोडणार नाही रामप्रभू म्हणतात नाही लक्ष्मण कुणाला दोष देऊ नकोस लक्ष्मणजी म्हणतात नाही दादा प्रसंग फार मोठा आहे पण आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण धावत्या वेगात पाहू रामजी म्हणतात नाही लक्ष्मण कुणाला दोष देऊ नको लक्ष्मणजी म्हणतात नाही दादा तू जर 14 वर्ष वनामध्ये जाणार असेल तर मलाही तुझ्याबरोबर वनामध्ये यायचं आहे रामजी म्हणतात नाही लक्ष्मण सध्या बाबांची तब्येत व्यवस्थित नाही तू असं कर अयोध्येमध्ये राहा बाबांची काळजी घे रामप्रभूंच्या बोलण्याचा राग लक्ष्मणजीला आला आणि लखनजी म्हणतात वा दादा तू माझा मोठा भाऊ आहेस ना तू मला नीती शिकवलीच पाहिजे आणि नीती ऐकलीच पाहिजे पण आज मी तुला सांगतो मी तुझी कुठलीच नीती ऐकणार नाही कारण ज्याला मुक्तीची गरज आहे तो नीतीचा विचार करेल ज्याला कीर्तीची गरज आहे तो नीतीचा विचार करेल मला तर मुक्तीही नकोय आणि कीर्तीही नकोय मला तर फक्त माझा राम दादा पाहिजे काय आहे बघून की जहाँ काय आहे असं जर मधलं प्रेम आपल्याला पाहिजे म्हटलं तर राम कथाच पाहावी लागेल राम कथेशिवाय पर्याय नाही लक्ष्मणजी ऐकायला तयार नाही रामजी म्हणतात ठीक आहे तुला जर माझ्या बरोबर वनामध्ये यायचं असेल तर जा आणि सुमित्रा मातेची आज्ञा घेऊन ये आता लक्ष्मणजी सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी जातात आज्ञा घेऊन वापस येत होते तर दारामध्ये उर्मिला माता उभ्या होत्या उर्मिला मातेला म्हणतात की देवी मी 14 वर्ष राघवाची सेवा करण्यासाठी वनामध्ये चाललेलो आहे तुम्ही तुमची काळजी घ्या त्यावेळेस उर्मिला माता म्हणतात की स्वामी तुम्ही रामजींची सेवा करण्यासाठी चाललेला आहात ठीक आहे पण माझ्या दिदीची काळजी कोण घेईल
अहो माझ्या सीता मातेची काळजी कोण घेईल? अहो एका बाई माणसाची सेवा बाई माणसानेच केली पाहिजे. म्हणून असं करा, मला तुमच्यावर 14 वर्ष वनामध्ये घेऊन चला. लक्ष्मणजी म्हणतात की देवी, तुला जर माझ्याबरोबर वनामध्ये यायचं असेल तर जा आणि रामजींची आज्ञा घे. आता उर्मिला माता रामप्रभूंकडे गेल्या आणि रामप्रभूंना म्हणतात की हे प्रभू, माझे स्वामी तुमच्याबरोबर 14 वर्ष तुमची सेवा करण्यासाठी येणार आहेत, वनामध्ये येणार आहेत. पण माझ्या दिदीची सेवा कोण करेल? अहो एका बाई माणसाची काळजी बाई माणसानेच घेतली पाहिजे. म्हणून तुम्ही असं करा, मला तुमच्याबरोबर 14 वर्ष वनामध्ये घेऊन चला. रामजी म्हणतात की देवी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. हे माते, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. पण मला अगोदर हे पाहावं लागेल की वाल्मिकीजींनी रामायणामध्ये काय लिहिलेलं आहे. आता त्या ठिकाणी वाल्मिकी रामायण आणलं माझा, ते उघडून पाहिलं तर त्या वाल्मिकीजींनी त्या रामायणामध्ये तिघांनी जणांमध्ये जायचं असं लिहिलं होतं. कोण तिघे? तर राम प्रभू, लक्ष्मणजी आणि सीता माता. आता रामजींची इच्छा आहे की उर्मिला मातेला वनामध्ये घेऊन जायचंय, पण घेऊन जाऊ शकत नाही. का हो? बोलिला तैसेची करीना वरकुणी दावीण नाम भणे. रामजींची इच्छा आहे की उर्मिला मातेला वनामध्ये घेऊन जायचंय, पण घेऊन जाऊ शकत नाही. का? कारण मर्यादा आहे, मुरू शकत नाही. विठ्ठल पण त्याच्याही कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे. मानवाच्याही कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे. मग एका साधकाने प्रश्न केला की महाराज, संपूर्ण विश्वाचा चालक मालक असणारा भगवंत, पण त्याच्याही कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे, मानवाच्याही कर्तृत्व शक्तीला मर्यादा आहे. म्हणजे सांगा, अमर्याद कर्तृत्व शक्ती ही कोणाकडे आहे? त्यावेळेस महाराज म्हणतात की अमर्याद कर्तृत्व शक्ती ही फक्त आणि फक्त संतांकडे आहे. आणि हेच आपल्या अभंगाचं मुख्य द्वार. म्हटले सांगा, अमर्याद कर्तृत्व शक्तीच्या जोरावरती संत काय करू शकतात? अहो काय करू शकतात म्हणून काय विचारताय? अमर्याद कर्तृत्व शक्तीच्या जोरावरती संत काहीही करू शकतात. अभंगाचं दुसरं
चालवा निचे सीता. अहो संत श्री ज्ञानोबराय काही करू शकत नाही, काहीही करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांच्या हातामध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल की दीदी त्यांनी केलं काय? तर संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी पिता देवी. कठीण असणारं संस्कृत भाषेतील ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांनी सर्वांसाठी प्रगट केलं. लोपले ज्ञान जगी प्रगट केलं. म्हणून हे ज्ञानदेवा तुम्ही काहीही करू शकत नाही, काहीही करण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. माझ्या ज्ञानोबरायांकडे प्रत्येक गोष्टीवरती तोड आहे. काही शंका करून म्हटले महाराज ज्ञानोबराय प्रत्येक गोष्टीवरती तोड काढू शकते, पण 3 गोष्टींवरती तोड काढणं अतिशय कठीण आहे. म्हटले पहिली जडावरती, दुसरी मुळावरती आणि तिसरी अतिशयावरती. कारण पहिला जो जड आहे त्याची लायकी नसते पटवून घेण्याची, दुसरा जो मूळ आहे त्याला कुणाचं पटत नसतं आणि तिसरा जो अतिशहाणा आहे ना त्याला कुणाचं पटतही नसतं आणि तो मुळावर पटवून घेतही नसतो. म्हणून तुम्ही जडालाही काही करू शकत नाही, मुळालाही काही करू शकत नाही, तसं तुम्ही अतिशहाण्यावरही तोड काढू शकत नाही. माझे ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही म्हणता की ज्ञानोबरायांनी या तिघांवरती तोड काढलेली नाही, तर ऐका माझ्या ज्ञानदेवांनी या तिघांवरती तोड काढलेली आहे. म्हटले सांगा कुठल्या जडावरती ज्ञानोबरायांनी तोड काढली? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात की भिंती चालवा निचेष्टिता. माय बापानं ज्यावेळेस चांगदेव महाराजांना ज्ञानाचा अहंकार झाला होता त्यावेळेस चांगदेव महाराज वाघावरती बसून ज्ञानोबरायांना भेटण्यासाठी निघाले. ही गोष्ट ज्ञानोबरायांना समजली की चांगदेव महाराज आपल्याला भेटण्यासाठी वाघावरती बसून येत आहेत. पहाटची वेळ होती, 4ही भावंड एका भिंतीवरती बसलेले होते आणि माझ्या ज्ञानोबरायांनी त्या जड असणाऱ्या भिंतीला आज्ञा केली आणि भिंत आकाश मार्गाने चालू लागली. बाबा हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात की भिंती चालवा. प्रकारे माझ्या ज्ञानोबराने जडावरती तोड काढलेली आहे. पण काही शंका करून म्हटले महाराज ज्ञानोबराने जडावरती तोड काढली, पण मुळाचं काय? म्हटले अहो जड म्हणजे मूळ नाही आणि मूळ म्हणजे जड नाही. जडाकडे ग्रहण योग्यता नसते, मुळाकडे ग्रहण योग्यता असते, तर त्याच्यावरती फार मोठा गर्भ चढलेला असतो. मग सांगा कुठल्या मुळावरती ज्ञानोबराने
की ज्यावेळेस ज्ञानोबा शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणच्या धर्मसभेमध्ये गेले त्यावेळेस मायबाप शुद्धीपत्र दिलं नाही. पैठणच्या गोदावरीच्या तटावरती फार मोठी सभा भरवण्यात आली. सभेचे अध्यक्ष भोगदेव यांनी अनेक धर्मशास्त्र ग्रंथ चालले आणि सांगितलं की कुठल्याच ग्रंथामध्ये संन्याशाच्या मुलाला शुद्धीपत्र देण्याबाबत आलं नाही. म्हणून तुम्ही काय करा, जोपर्यंत तुमचा देह आहे ना तोपर्यंत भगवंताचं भजन करा आणि शुद्ध व्हा. ज्ञानोबाराय हसले आणि ज्ञानोबाराय म्हणतात की काका, अहो या भूतलावरती जेवढे म्हणून पशु पक्षी जीव जंतू आहेत ना ते सर्व भगवंताचे अंश आहेत. मग सर्व जर भगवंताचे अंश आहेत तर आम्ही अशुद्धच असेल. अहो तुमचा आणि आमचा आत्मा एकच ना. सर्वजण लोक ज्ञानोबारायांना हसले. वायवा मुक्ताबाई म्हणते, जाऊ दे ना ज्ञानदादा, कशाला या लोकांच्या नादी लागतोय, कशाला या लोकांना तुझं ज्ञान सांगतोय. त्यावेळेस सर्व लोक मुक्ताबाईंना हसले आणि म्हणतात की अगं कारटे, कुणाचं नाव ज्ञानदेव ठेवल्याने कुणी ज्ञानाचा देव होत नाही. आणि काय रे कारट्या, तू म्हणतोस की सर्वांचा आत्मा एकच आहे. तर मायबाप सभा होती. सभेमध्ये पशु पक्षी जीव जंतू सर्वच होते. त्या सभेमध्ये एक रेडा होता. प्रसंग मोठा आहे. सभेमध्ये रेडा होता आणि त्या रेड्याचं नाव ही ज्ञानदेव होतं. सर्व लोक म्हटले की अरे कारट्या, या रेड्याचं नाव ही ज्ञानदेव आहे, मग त्याचा आणि तुझा आत्मा एकच असेल. ज्ञानोबाराय म्हणतात, हो त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मग तुला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. मायबाप त्या सभेला, त्या रेड्याला सभेमध्ये आणले. त्याच्या पाठीवरती आसूड मारण्यात आले, पण वळ माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती दिसत होते. काही लोकांनी ज्ञानोबारायांच्या पाठीवरचे वळ पाहिले. मला मनामध्ये शरण गेले माझ्या ज्ञानोबारायांना. पण काही लोक म्हणत होते की अरे याच्या बापाने याला बंगाली विद्या शिकवलेली आहे, त्यामुळे हा जादू करतोय. याला म्हणावं की त्या रेड्याच्या मुखातून ऋग्वेद म्हणून गेले. माझ्या ज्ञानोबारायांनी त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि जो वेद माझे ज्ञानोबाराय बोलले ना बाबा, तोच वेद रेडा बोलू लागला. कसा हो, अभंगाचं पहिलं चित्र. रेडा बोलू लागला. कसा हो, अनुभवात शुद्ध वाणी शुद्ध स्वरामध्ये रेडा वेद बोलू लागला. अशा प्रकारे माझ्या ज्ञानोबारायांनी मुळावरती तोड काढलेली आहे. पण काही शंका कोण म्हणते, महाराज
आपण पाहू. पण म्हटले असं करा, त्या अगोदर सर्वांनी आपले हात वरती, सर्वांनी पाठीमागे बसल्याने सर्वांनी भजन करायचे. आतापर्यंत मी एकटीच भजन करते. आता जो कोणी हात वरती करणार नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे. सर्वांनी हात वरती करायचे आणि भजन करायचे. भजन कसं झालं पाहिजे हो? भगवंताच्या हृदयापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी एक टाळी वाजवायची आणि माझ्या पाठीमागे भजन म्हणायचे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला देवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला देवरी. भक्ती पाहून सर्वांनी म्हणायचे. मागच्या वाटते जाऊ द्या, पुढचे वाचू देत, आपल्याला कोण बघते. तर असं नाही बरं का, असं जरा सर्वांनी जागेवर उभं राहा.
आणि थोडं थोडं पावलं खेळायचं. उभं राहा जागेवरती सगळं. उडाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
हो, तुला करायचं? लास्ट फक्त एकच भजन होणार आहे. मग सर्वांनी पावले घरी जाताना जर काही झालं तर घरी जायचं नाही. पावले खायचे थोडं थोडं सर्वांनी नाचायचंय. आता फक्त लास्टचं एक भजन होईल. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा काही लोक आमच्या साईनाथ काकांची त्या ठिकाणी धर्मशाळा आहे त्या ठिकाणी येतात भजन करतात, पण सर्वांना शक्य आहे का? सर्वांना काही शक्य नाही. म्हणून आता ज्ञानोबांना आपल्या हृदयाची हाक गेली पाहिजे. म्हणून सर्वांनी गोड अशी टाळी वाजवायची आणि मुखातून भजन करायचे माझ्या पाठीमागे. ज्ञानोबा माझ्या तुकोबा
बोलविला बोले वेद महिषासुर स्वरान्वये काय कणकरा देवा भिंतीचा चेष्टिता. ज्ञानोबाराने जडावरती तोड काढली, मुळावरती तोड काढली. पण काही शाणे होते, काही अतिशाणे म्हटले की ज्ञानोबाराने अतिशाण्यावरती तोड काढली नाही. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा एकदा असंच काही अतिशाणे माझ्या ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी आले होते व शिकवण्यासाठी आले होते. पण ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराज भलत्याच भावनेत ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी आले होते. पण माझ्या ज्ञानोबारायांनी त्यांना सुंदर असा उपदेश केला आणि आपला शिष्य बनवून घेतला. आणि तो उपदेश ग्रहण करण्यासाठी चांगदेव महाराजांना एक निमिषही लागला नाही. की शिष्या लावी देता बोध नलवी मला धनिविषये. आणि शेवटच्या क्षणामध्ये माझे ज्ञानोबाराय आपलं माझे ज्ञानोबाराय ज्ञानोबारायांना म्हणतात की हे ज्ञानदेवा मी दीन आहे, मी रंग आहे, मी अनाथ आहे, माझ्यावरती कृपा करा आणि माझा अंगीकार करा. निळमणे अंगीकार करा. मायवा या ठिकाणी येण्याचा योग आमचे साईनाथ काका व सर्व कार्यकर्ते मंडळी, आमचे अध्यक्ष आणि तुम्ही सर्वजण आमच्या परिवारावरती खूप प्रेम करतात. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षीच माझी सेवा असते. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे दादा सुंदर असा पखवाज वाजवत आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाका. एवढा सुंदर पखवाज वाजवत आहे, आपल्याला ऐकायला गोड वाटतो, पण त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत ही आहे. रियाज केला तरच असा पखवाज वाजवतो. त्याचबरोबर
रामेश्वर दादा या ठिकाणी आहेत. तोही या ठिकाणी पप्पाजाची सेवा केली आणि दत्तप्रभूंची इच्छा असेल की त्यांनीही या ठिकाणी सेवा करावी आणि आपण सर्वांनी ती ऐकावी, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर अशी चाल आमच्या महाराजांनी म्हटलेली आहे. प्रकाश दादा आणि नवनाथ वा, आवाज खूपच गोड आहे. माझा काळीचा स्वर आहे त्यामुळे तुम्हाला ते खाली झालं, पण आवाज तुमचा खूप गोड आहे. सुंदर अशी चाल तुम्ही म्हटलीप्रमाणे म्हटली. आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे आम्ही शिकतो किंवा आमची संस्था शिकते, ज्यांच्याकडे माझा पूर्ण कीर्तनाचा अभ्यास झालेला आहे, कथेचा अभ्यास झालेला आहे, असे आमचे गुरुजी आणि माझे जीवनसाथी आमचे महाराजजी या ठिकाणी बसलेले आहेत. महाराजजी, आपण या ठिकाणी आला आणि वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आणि त्याचबरोबर सर्व श्रोते मायबाप या ठिकाणी 2 तास माझी बडबड ऐकून येतील, त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. आणि मायबाप झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेलाच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Thank you.
हरी